तर आपण बघणार आहोत कुरड्या कशा करायच्या। तर हे तांदूळ आहेत जे 4 दिवस भिजत ठेवलेले व त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। रोज पाणी चेंज करायला पाहिजे, नाहीतर घाण वास येऊ शकतो। हे बघा कसे झालेत। तर हे मिक्सरला लावून घ्यायचं। जितकं तुम्हाला पाहिजे तितकंच लावून घ्या, कारण की बारीक पेस्ट व्हायला पाहिजे। आता गरजेपुरता याच्यात थोडे पाणी घालूया। हे बघा, जितकं तुम्हाला पाहिजे तितकं घाला, जास्ती पाणी घालू नका, थोड्या प्रमाणात पाणी घाला। हे बघा अशी पेस्ट व्हायला पाहिजे। मग ही आपल्याला अशा चाळणीमध्ये हे बेटर गाळून घ्यायचं। जो चीक आहे तो खाली पडतो। हे बघा, अशा प्रकारे तुम्ही करू शकता। पाहिजे तर सुती कापडचाही वापर तुम्ही करू शकता, पण असं लवकर होत आहे त्यामुळे मी अशी पद्धत दाखवत आहे। छानपैकी पुरं गाळून घ्यायचं आहे। खाली कसा चीक यायलाय, वर फक्त हे दाणेदार तांदूळ राहतात, पुरा चीक खाली पडतो। असंच आपल्याला पुरं करून घ्यायचं आहे। बघू शकता फक्त चीक एवढं खाली, बाकी रवा रवा आहे तो सगळा ह्याला चिकटून बसलेला आहे। परत ह्याच्यात करायचं नाही, नाहीतर व्यवस्थित ते चीक बाहेर येणार नाही। ह्याच्यासाठी आम्ही धुवून घेऊया। असे स्वच्छ धुवून घेतले की पूर्ण तो रवा घेतलेला बाहेर येते। अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे। हे बघा क्लीन झालं। आता परत तुम्ही ह्याच्यात करू शकता। पाणी घालू, हे पाणी आपोआप नंतर लागून येते। थोडं मिक्स करून घेऊ। पाहत आहे हे बघा खाली कसं होत चाललंय। ह्याला आता आपण 4 तास भिजत ठेवूया। झाकून ठेवायचं आहे। हे बघा 4 तास सगळ्यात आम्ही झाकून ठेवते। त्याच्यानंतर आपण उघडून बघूया। आता याच्यावरचं जे पाणी आहे ते सावकाश आपल्याला गाळून घ्यायचं आहे। फक्त पाणी 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 काढून घेतलं की फक्त चीक आपला इथं राहत आहे। पाणी आलेलं ते मी काढून टाकलेलं आहे। आता पाणी थोडं पण नाही याच्यात, बघू शकता। सावकाश पाणी काढायचं, गाळायचं नाही, अलगद धरून टाकायचं पाणी। आम्हाला एवढ्याच मापाने पाणी घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी याच्यामध्ये पीठ काढणार आहे। आता मला बरोबर या मापानेच पाणी घ्यायचं आहे। फुल बरोबर त्याच मापाने पाणी घेतलेलं आहे आणि ते उकळून घ्यायचं। त्याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकूया।
चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता जे आपण केलेलं बॅटर आहे ते हळूहळू त्याच्यात घालून आहे. घालून मिक्स करायचं आहे, कारण की ते लवकरच जाड होत आहे. बघू शकता अशा प्रकारे घट होत चाललंय. बारीक गॅस आहे, लो फ्लेमवर आम्हाला मिश्रण शिजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे. हे बघा, आणि हे बघा हाताला पण चिकटत नाही आहे, असं व्हायला पाहिजे. सॉफ्ट आणि फ्लफी बघू शकता या प्रकारे. मग हे सगळं याच्यात भरून घ्यायचं आहे साच्यामध्ये आणि याच्या कुरड्या पाडायच्या आहेत. या बघा आमच्या फायनल कुरड्या.